चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सैन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग अवघे बरवी बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन विठ्ठल वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनिया आता सेवेसी आरंभिता होतो आहे
चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन. पवित्र भूमी, पावन परिसर, सद्गुरूंच्या प्रार्थनीय पवित्र आणि पावन असणाऱ्या समाधी आणि त्या अनुषंगानं पावन असणारी देवळाली नगरी. आणि या देवळाली नगरीमध्ये अतिशय आनंदाचा सोहळा, त्याच्यातली काल्याची सेवा, त्या निमित्ताचा अभंग तुकोबारायांचा आहे. विशेषत्वे करून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काल्याच्या अपेक्षेची तळमळ निर्माण झाल्यानंतर ज्या अनुषंगानं कार्यप्रणाली व्हावी त्याचं वर्णन करतायत. काल्याच्या प्रसंगाकडे आपण सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार, सातत्यपूर्ण आनंददायी फलदायी असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी देवळालीकर यांच्या सहकार्यातून सर्व गावातील भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं आणि विशेष रूपाने तरुण मंडळी यांच्या खऱ्या अर्थानं सार्थकी भूमिकेतून अन्नदान करणारी, धनदान करणारी, श्रमदान करणारी अशा सर्व सद्भक्तांच्या कुशल अशा नेतृत्वानं हा ज्ञानवर्धिनी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आई भवानीच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या आशीर्वादानं, सद्गुरूंच्या आशीर्वादानं आणि ज्यांनी हा संकल्प केला की विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा समाधी सोहळ्याचा औचित्य म्हणून सोहळा व्हावा आणि ती अपेक्षा विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सद्गुरू शामनाथ महाराज भवानी मातेने पूर्णत्वास त्यांची वर्षानुवर्ष नेली आहे. हेच गेली 3 वर्ष हा सोहळा चालतोय आणि या आनंदाने सर्वजण याला अनुमोदन देत आहेत, सहकार्य करतायत. त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी जेवढ्या शुभेच्छा, धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण संकल्पना एकट्याची होती, ते म्हणजेच विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सान्निध्यामध्ये आपण वाढलो, शिकलो, ज्ञान ग्रहण केलं आणि मग त्या ज्ञानोबारायांची सेवा आपल्याकडून व्हावी अशी अपेक्षा ज्यांनी मनामध्ये ठेवली. ते आपल्या गावचं सुपुत्र. एक संप्रदायामध्ये तरुणाईची गरज आहे. धर्म प्रसार, ज्ञान प्रसार काळाची अत्यंत गरज आहे आणि म्हणून या धर्म ज्ञान प्रसाराच्या संबंधानं आणि संप्रदायाची ध्वजकीर्ती जगामध्ये प्रसारित व्हावी याकरिता जुन्यांनी प्रयत्न केला. परंतु जुन्यांचाही प्रयत्न आणि नव्यांना देखील तिथपर्यंत पोहोचावा आणि तो वारसा अव्याहतपणे जगाच्या समोर ठेवण्याचा अट्टहास केला पाहिजे. आणि त्याकरिता वारकरी संस्थेमध्ये जोग महाराजांच्या कृपाछत्रछायेखाली विद्यार्जन केलेले श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावातले युवा कीर्तनकार, राहू दे गिरसोने, काढ 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 काढ, एक राहू दे छोटा. हिना घ्यायचा तरी सोपा आहे काय म्हणतो तू. त्याला येण्याच लागतो. आणि म्हणून आपल्या गावातलं विद्वत रत्न कीर्तनकार
श्रीहरिभक्तिपरायण आकाश महाराज जगताप यांच्या संकल्पाला आपण सर्वांनी अनुमोदन दिलं आणि आपण सर्वांच्या अनुमोदनाने, सर्वांच्या सहकार्याने भवानीनगर येथील सर्व मंडळी, त्याचप्रमाणे गावातील सर्व मंडळी यांनी या कार्याला शुभेच्छा नुसत्या दिल्या नाही तर कार्य पार पाडण्याची जिम्मेदारी घेतली आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी हा सप्ताह 3ऱ्या वर्षाचा पूर्ण होतोय. त्या निमित्तानं सर्व गावातील भजनी मंडळी उपस्थित राहत गेली. श्रीहरिभक्तिपरायण बाबूराव महाराज, श्रीहरिभक्तिपरायण शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे श्रीहरिभक्तिपरायण बाप्पा, सर्व गावातील भजनी मंडळी. आणि म्हणून हा सोहळा थोडासा आकर्षक आणि विशेषत्वे करून अतिशय आनंदाचा संपन्न झाला. आणि त्यामध्ये पुन्हा आणखीन भर पडते ती संस्थेतीलच सर्व आकाश महाराज यांच्या सानिध्यामध्ये ज्ञानार्जन केलेली सर्व मंडळी, म्हणजेच त्यांचे गुरुबंधू मित्र परिवार यांनी सर्वांनी उपस्थिती महाराजांच्या, आकाश महाराजांच्या प्रेमास्तव या ठिकाणी दर्शविली. अशी सर्व ज्ञानवान मंडळी, श्रीहरिभक्तिपरायण शुभम महाराज, ज्येष्ठ कीर्तनकार, युवा कीर्तनकार श्रीहरिभक्तिपरायण माऊली महाराज नीळ, त्याचप्रमाणे ज्याच्यासाठी आज आपण सगळे उपस्थित आहोत म्हणजे प्रसाद, असे श्रीहरिभक्तिपरायण प्रसाद महाराज या ठिकाणी 8 दिवस उपस्थित राहिले. आणि आकाश महाराजांचं ओझ ज्यांच्याशिवाय कमी होत नाही, त्यांचं जरी वजन नसलं तरी आकाश महाराजाचं वजन पेलायचं वजन त्यांच्याकडे आहे. असे श्रीहरिभक्तिपरायण युवा कीर्तनकार विनय महाराज करडे, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित आपण ज्यांची कीर्तनं देवळालीकरांनी खूप श्रवण केली आणि सद्गुरू शामनाथ महाराज या परंपरेवरती परंपरेनंच प्रेम करणार श्रीहरिभक्तिपरायण कीर्तन केसरी बिभीषण महाराज आंदुरे आले. आज या ठिकाणी म्हणले आकाश महाराजांच्या सप्ताहाला भेट देऊ. त्याचप्रमाणे ज्येष्ठ मृदंगाचार्य सद्गुरू शामनाथ महाराज फडाचे ज्येष्ठ मृदंगाचार्य श्रीहरिभक्तिपरायण संदीपजी महाराज आमटे, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायक आणि छान कीर्तनकार, अभ्यासू वृत्ती ज्यांची आहे, असे श्रीहरिभक्तिपरायण तुमच्या कीर्तनात द्या. आमचे कृष्णा महाराज वैद्य. आणि कौतुक जेवढं काढावं त्या समाजाचं तेवढं कमी, असं पारधी समाजाचा घटक, परंतु संप्रदायामध्ये प्रवेशिती झाली आणि संप्रदायामधलं खऱ्या अर्थाचं नाविन्य काय आहे आणि खऱ्याच अर्थाने हा समाधान देऊ शकतो याची ज्या समाजानं जीवनामध्ये ज्ञान, त्या संप्रदायाचं ग्रहण करण्याची इच्छा प्रबळ ठेवली आणि सद्गुरूंच्या छत्रछायेखाली आशीर्वादानं ज्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संप्रदायाची सेवा घडली आणि आळंदी या ठिकाणी राहून ज्ञान ग्रहण करून एक छान कीर्तनकार बनले श्रीहरिभक्तिपरायण बंशी महाराज काळे. त्याचप्रमाणे श्रीहरिभक्तिपरायण ज्यांच्या नावाशिवाय शुभारंभच होत नाही असे गणेश महाराज, त्याचप्रमाणे आपल्या गावातील गोड गायक सर्व गुणसंपन्न श्रीहरिभक्तिपरायण उमेश महाराज तांबेत आणि ज्यांनी आयोजन केले असे
युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण आकाश महाराज जगताप, त्यांना आकाश महाराजांना खूप मोठी मोलाची साथ ज्यांच्याकडून आहे. श्रीराम गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गतवर्षी प्रारंभ झालेली संस्था आणि त्या अनुषंगानं आकाश महाराजांना खूप मोठं सहकार्य ज्यांचं आहे असे श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट कीर्तनकार. तसं इथं बघायला गेलं तर सगळी कामं करणारी माणसं आहे. विद्यार्थी आहेत, महाराज मंडळी आहेत, कुठंही बसवा यांना फिट बसते ती. हो महाराज म्हणजे कुठं म्हणजे कीर्तनाला, हो कीर्तनाला बसवा, भजनाला बसवा, काकड्याला बसवा, जागराला बसवा, आई जगदंबेला भवानी मातेची सेवा करायची असेल तर तिथंही बसवा. कुठं म्हणजे उणीव कोणती नाही अशी. म्हणून मी म्हटलो की सर्व गुणसंपन्न मंडळी आहेत. तसे या मामी. आता काय पळून फिळून जायचंय होय मी. घ्या दर्शन. बर बस बर करा भजन विठ्ठल. असे सर्व अनुषंगानं आकाश महाराजांना सहकार्य, विद्यार्थ्यांना मृदंगाचे धडे देण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित राहतात श्री हरिभक्तीपरायण किशोर महाराज आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे पाटसांगवीचे ज्येष्ठ कीर्तनकार केंगार महाराज उपस्थित आहेत. संस्थेतील सर्व विद्यार्थीगण आहेत. मृदंगाचार्य दोन्हीही अगदी उत्कृष्ट गोड मृदंगवादक श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज खैरे, श्री हरिभक्तीपरायण दत्ता महाराज अगदी गोड मृदंगाचार्य दोन्ही पण. हार्मोनियमसाठी आपले श्री हरिभक्तीपरायण सर्वांचा आधारस्तंभ अमृषी बप्पा तांबे. सर्व या ठिकाणी उपस्थित आपण ग्रामस्थ आहात आणि ज्यांची साऊंड सिस्टीम आहे समर्थ साऊंड सिस्टीम तांबेवाडी, अगदी गोड साऊंड सिस्टीम आहे. अशा सर्व महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आपल्या गावातील महाराज मंडळी जी आळंदी ठिकाणी ज्यांनी त्या पालकांना त्या मुलांच्या धन्यवाद देईल की तुम्ही या ठिकाणी त्या मुलांना या संप्रदायाचे धडे देण्यासाठी आळंदी ठिकाणी ठेवलं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून हे संप्रदायाची शिकवण, संस्काराचे शिकवण त्यांना मिळावी या अपेक्षेनं त्यांना ठेवलं. अशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. परंतु शाळेमुळे ती गेली. त्याच्यातल्या एका मुलाने कीर्तन ही या वर्षी आपल्या सप्ताहामध्ये केलं. अशी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिली. सर्वांच्या मुळे आजच्या याच कार्यक्रमाचं सौंदर्य. विठ्ठल आज शेवटचा दिवस आहे. अतिशय आनंद आहे. आपण आजपर्यंत केलेलं काम या ठिकाणी आपल्याला पोचपावती देते, ते म्हणजेच महाप्रसाद मिळतोय. महाप्रसाद हे जीवनातलं खूप मोठं काय आहे तर साध्य आहे. मनुष्यानं याच्यासाठी प्रयत्न करावा. रोजच्या जेवणासाठी लय धडपड आहे आपली. इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. हो, नुसतं पोटाचं खळगं भरायसाठी किती कुटाणा, आणि एवढं पळत असताना इतकं पोट मोठं होतंय, इतकं पोट मोठं होतंय की ते पोटच भरत नाही. एक आयुर्वेदामध्ये भस्मक नावाचा प्रकार. भस्मक झालं की काय होतं माहिती आहे का, त्याने 4-4 भाकरी जरी खाल्ल्या तरी त्याला वाटतं माझं पोटच भरलं. बरं का नांदगावकर.
त्याने 4-4 भाकरी खाल्ल्यावर काय देसायतात त्या भस्मकाने काय होतं, किती खाल्लं तरी त्याला वाटतं माझं पोटच भरलं नाही, मग ते 4 काय 10-10 भाकरी खाते हो तरी त्याला वाटतं माझं पोट भरलं नाही. मग असा हा प्रकार इथं दिसतो आपल्याला रोज, कारण पोट भरायसाठी निघालेला इतकं पोट मोठं करून ठेवतो की त्याने किती खाल्लं तरी भस्मच होतंय की काय, आणि किती मिळवलं तरी कमीच पडतंय की काय, असं म्हणून महाराज तो नुसता धावतो. लागतं काय पोट भरायला, 1-1.5 भाकरी 2 भाकरी, लयच एखाद्याचं मोठं पोट असेल तर 10-5 पोळ्या, लयच आहार मोठा असला तर 5-50 गुलाबजामुन एका टायमाला, याच्यापेक्षा काय लय पोट मोठं असतं. पण माणसाचं पोट भरत नाही, अपेक्षा खूप उंचावल्या माणसाच्या. नुसत्या पोटासाठी कार्यक्रम नाही तर पोटाबरोबर अगदी सगळ्या भूमिका माणसाच्या काय होतात, वृद्धिंगत होतात. याला मनाची भूक म्हणतात. आणि मग ही मनाची भूक त्याला काय करते, विस्तार करायला लावते, वाढायला लावते, धावपळ करायला लावते. आणि मग जेवढा विस्तार करील तेवढी भूक वाढेल, शमणार नाही, कारण त्याच्यामध्ये रजगुणाचा अंतर्भाव होतो. आणि हा रजगुणाचा अंतर्भाव माणसाला स्थिर बसू देत नाही. सगळ्यात मोठा आजच्या काळात अस्थिरता देणारा जर कोण असेल तर त्याचं नाव रजगुण. कारण चालतही जात असताना माणूस स्थिर होता, आता विमानानं पळतोय तरी माणूस अस्थिर आहे. विमानानं चाललाय जिथं मोटरसायकलला कित्येक तास लागणार आहेत, 4 व्हीलरला त्याच्यापेक्षा थोडे बहुत कमी आहे, आणि विमानानं अगदी थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे, तरी सुद्धा ते विमानात सुद्धा पळत आहे, म्हणला लवकर पोहोचत. याचा अर्थ असा होतो की माणसाला नुसती धाव सुटली आहे, आणि हीच धाव थांबणं खूप गरजेचं आहे. आणि ही धाव जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत माणूस स्थिर नाही. आणि ही धाव थांबवण्याकरिता रजगुणाची व्याप्ती जी आहे ती कमी झाली पाहिजे. मग रजगुण काय करतो, तर रजगुण हा माणसाला विस्तार करायला लावतो. आहे त्याच्यावर समाधानी तो ठेवत नाही, आहे त्याच्यावर समाधानी तो ठेवत नाही. आणि ह्याच रजगुण माणसाला खूप मोठा व्याप करून एक दिवस माणसाला अस्थिर बनवतो. आणि म्हणून ही रजगुणाची व्याप्ती कमी होण्याकरिता, रजगुणाची अस्थिरता कमी होण्याकरिता, एका पोटाची भूक शमवण्याकरिता जो रजगुण मागे लावून घेतला, ती भूक व्यावहारिक दृष्टिकोनानं शमत नाही, थांबत नाही. आणि म्हणून मग आपल्याला खऱ्या अर्थानं यावं लागतं ते प्रसादापाशी, कारण तिथपर्यंत आला की सगळ्या भुकेतून, सगळ्या क्षुधेतून, सगळ्या रजगुणातून, सगळ्या अस्थिरतेतून निवृत्ती होते. आणि त्याचं नाव आहे महाराज काला. आणि म्हणून या काल्यापर्यंत मनुष्यानं महाराज वाटचाल करावी. आणि ही वाटचाल मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून महाप्रसादामध्ये काय आहे तर शांतता आहे. म्हणून प्रसाद खूप महत्त्वाचा आहे, आणि प्रसाद असल्याशिवाय मज्जा नाही. म्हणून माणसानं जेवायसाठी करावा तो प्रयत्न, आणि प्रसादासाठी करावा तो अट्टास. म्हणून म्हणलं रोजच्या जेवणासाठी इतकी माणसं धावपळ करतायत, अख्खं आयुष्य त्या रोजच्या जेवणाचे महाराजसाठी माणूस संपवतोय. त्याच्यातल्या खऱ्या क्षुधा निवृत्तीसाठीचा जो महाराज घटक आहे त्याच्यासाठी माणसाने काही वेळ काढणं खूप गरजेचं आहे. त्याचं नाव आहे काल्याचा प्रसाद. विठ्ठल रोजच्या जेवणानं पोट भरेल पण तात्पुरतं आहे. सकाळी नाश्ता केला, दुपारी कावळे वरडतात.
दुपारच्या कावळ्याला गप्प बशिवलं, संध्याकाळी पोटात आग पडते. जेवणाचं तात्या मामा असंच आहे बर का बाप्पा. सकाळी नेहरी केली तरी दुपारी जेवावंच लागतंय, आणि दुपारी जेवलं तरी संध्याकाळी भूक लागतेच. म्हणून जेवणानं तृप्ती होत नाही. काय होतं माहिती आहे का माणसाचं, प्राणाचे भाग अतृप्त आहेत. जर वृत्तीनं ठरवलं तर तृप्ती आहे, अन्यथा नाही. आणि काय ग चिंगळे, बस खाली सोने, तिला तिथंच बसायचंय दोघाच्या मध्ये. हान हान जोरात हान. तेच काय खोट असं. आता आता त्याला नका हानू, बसू दे की, हाय का. धन्य गड्या मातर, उगाच्या उगा रडिवलं त्याला. पोरगी खतरनाक आहे पण. बसू दे की तिला. ए पोऱ्या शेप, राहू बा शिवाजी महाराज. संस्थेत ठेवा तिला आणि आपल्याच ठेवा. तिची काही चूक नाही. महिन्याला ऑनलाईन 1,500 येतात आता. मम्मीला चॉकलेट आणि बिस्किट आणि कुरकुरे खाऊ खाऊ महाराज ती काय का बसणार. तर प्रसाद हा अत्यंत महत्वाचा आहे. काय होतं प्रसादामध्ये, तृप्ती होते. इतर जेवणानं हव्यास वाढतोय, पण प्रसादामध्ये तृप्ती होते. म्हणून आपल्याकडे जेवण पोटभर असते आणि प्रसाद शीतभर असतो. जेवण पोटभर आहे पण प्रसाद मात्र शीतभर असतो. प्रसाद काही कोणी पोटभर द्या म्हणत नाही, हे नुसता शीतभर मिळाला तरी बास झाला. शीतभर प्रसादासाठी, शीतभर प्रसादासाठी त्या ठिकाणी शीतभर प्रसादासाठी अख्खा स्वर्ग सोडून देव खाली आले होते. ते काय लय देवळालीकरांनी टचून खाऊ घालावं या अपेक्षेने नव्हते आले. फक्त शीतभर प्रसाद मिळाला तरी तृप्ती होते या अपेक्षेनं ती इथं आली होती. मग मला सांगा, एक गाव सोडून दुसऱ्या गावाला नुसत्या एका शीतासाठी माणूस जातोय. तसं स्वर्गातून देव आले शीतभर महाराज प्रसाद मिळावा याकरिता. का तर शीतभर प्रसाद हा महाराज काय आहे, प्रसन्नता देणारा आहे, दुःख निवृत्ती करणारा आहे, शुद्धा निवृत्ती करणारा आहे आणि विशेषत्वे करून वृत्तीला तृप्त करणारा आहे. म्हणून वृत्तीच्या ठिकाणी अतृप्तीचं लक्षण असलं की त्या तृप्तीला महाराज प्राप्त होण्याकरिता आपल्याला प्रसाद ग्रहण करणं गरजेचं आहे. मग हा प्रसाद, काल्याचा प्रसाद हा कुठं मिळाला किंवा कुठं मिळतो, तर म्हणजे आता आपल्याला मिळवायचा आहे. पण ही काल्याची परंपरा कुठून चालू झाली, तर महाराज म्हणतात हा पहिल्यांदा काला घडला तो गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांच्या संबंधात. मग जो काला त्यांच्या संबंधानं घडला, जो काला त्यांच्या अनुषंगानं महाराज त्या ठिकाणी गोपाळांना मिळाला, मग तो काला या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या श्रीकृष्ण अवतारानंतर ज्या पांडुरंगाचा अवतार आपला झाला, त्या अवतारामध्ये तीच गोपाळ वारकरी म्हणून या ठिकाणी अवतरित झाली देवाबरोबर. आणि हा प्रसाद तुम्हा आम्हाला देखील मिळावा या अपेक्षेनं ती आता काय करू लागली, काम करू लागली. म्हणून हा प्रसाद आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि या अनुषंगानं हा काला गोकुळामध्ये पहिल्यांदा झाला. मग गोकुळातला काला
साधू संतांनी आपल्यापर्यंत आणला, मग हा आपल्यापर्यंत आणलेला काय त्यांनी घरोघरी नेऊन दिला आहे का? तर नाही. त्याकरिता माध्यम निवडलं ते म्हणजे भगवत भक्तीचं. आणि ही भगवत भक्ती साकार करून काल्याच्या संबंधानं तुम्ही भगवंत चरित्र उच्चारा आणि मग तो काल्याचा प्रसाद तुम्हाला मिळेल, अशी ही साधनं महाराज या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आजच्या दिवशी प्रमुखदर्शी काय उच्चारावं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. देवे गोकुळी केले ते चरित्र आजच्या दिवशी उच्चारावे. मग काय केलं चरित्र भगवान श्रीकृष्णाने? तर श्रीकृष्णाने केलेलं चरित्र उच्चारावं. काय केलं श्रीकृष्णाने? श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले आणि चिंता गोकुळवासियांची निवृत्त झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भितरी केला देवे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले, चिंता निवृत्ती गोकुळाची झाली. मग जिथं चिंता संपली आहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाने महाराज सुख उत्तमभूत महाराज भरून उरलं. ओ मग किती सुख झालं ओ गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, बाळकृष्ण नंदाघरी. महाराज किती सुख झालं. तर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, एवढं सुख झालं. का झालं? तर भगवंत आले बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नर नारी. मग हे सुख झालेलं, आनंद झालेला कसा कळला? तर महाराज म्हणतात काही आनंद दिसून येत नाहीये, जे आंतरिक आनंद, परंतु काही आनंद हे महाराज उत्थंबून जगाच्या समोर त्यांच्या क्रियाप्रणालीनं उपस्थित राहतात. तसं गोकुळामध्ये देखील भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर काय घडू लागलं? गोडिया तोरणे करीती कथा गाती गणेश. दिसू लागलं श्रीकृष्णामुळे आनंद, कथा होऊ लागली भगवंताची. गुड्या उभा केल्या, सडा संमार्जन रांगोळी. जसं काही उत्सव असावा एखादा, तसं तर वातावरण गोकुळामध्ये झालं आणि हा आनंद सर्व गोकुळामध्ये प्रस्थापित झाला. ओ कशामुळे? तर श्रीकृष्णाच्या आगमनाने. आणि देव जिथं जातो तिथं आनंदच असतो, बाकी काही तिथं नसते. म्हणून देव ज्या ठिकाणी आहे
ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आनंद होतो, म्हणून गोकुळवाशांना आनंद झाला. मग हा गोकुळवाशांना आनंद झाला, परंतु काही जण मात्र थोडीशी त्रासामध्ये, असं मी सांगत असतो, चांगला आल्यानंतर वाईटाला त्रास होतो, चांगला आल्यानंतर वाईटाला त्रास होतो. आणि वाईट माणसांना त्रास चांगल्यापासून होतो हे निश्चित आहे, आणि वाईटापासून चांगल्याला त्रास होतो. तसा श्रीकृष्णाला आल्यामुळे श्रीकृष्ण चांगल्याला त्रास झाला, वाईटाला त्रास झाला. आणि काही जण म्हणतील मग वाईटामुळं चांगल्याला त्रास नाही का? श्रीकृष्ण ह्याच्या पुढचा गडी आहे, त्याला त्रास नाही. व्यवहारातल्या चांगल्याला वाईटापासून त्रास होईल, परंतु देव आहे, श्रीकृष्ण आहे, आणि म्हणून श्रीकृष्णाच्या आगमनाने जसं गोकुळवाशांना आनंद, तसं दुष्ट प्रवृत्ती ज्या होत्या त्यांना काय झाला? त्रास झाला. आणि म्हणून गोकुळामध्ये श्रीकृष्ण अवतरण, आणि त्याबरोबर महाराज दुष्टांना काय झाला तर त्रास. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला, दुष्टांना महाराज त्रास होऊ लागला. आणि म्हणून दुष्ट प्रवृत्ती भगवान श्रीकृष्णामुळे त्रास येत, आणि त्याच्यातल्या कंसाला त्या ठिकाणी अगदी त्रास झाला. आणि म्हणून तो त्रास घालवण्याकरिता त्याच्या डोक्यात एक होतं, श्रीकृष्ण संपवायचा आणि आपण अधिराज्य गाजवायचं. निश्चित होतं ते, दुष्टांचं वृत्तीच असते चांगल्याला संपवायचं, चांगल्याला संपवायचं. दुष्टांची प्रवृत्ती असते, ती चांगली राहिली नाही का मग दुष्टांचा सुळसुळाट. म्हणून तर ज्याही अवताराचा संबंध आपण पाहतो त्यावेळी चांगलं संपतच आलेलं होतं, आणि म्हणून देवाला आगमन करावं लागलं होतं, यावं लागलं होतं. हो, कारण चांगलं जोपर्यंत आहे तोपर्यंत. श्रीकृष्ण अवताराचा कथाभाग देखील तसाच आहे. पृथ्वीवरती सगळा अधर्म माजला आणि धर्म संपवला, इथपर्यंत महाराज राक्षसांचा त्रास झाला, आणि मग श्रीकृष्ण अवताराची भूमिका जागृत झाली. याचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण अवतरित झाल्यानंतर मग कंसाला त्या ठिकाणी त्रास आहे, म्हणून त्याने श्रीकृष्ण संपवायचं ठरवलं. आणि मग कृष्ण संपवण्याकरिता पुतना राक्षसी त्या ठिकाणी पैजेचा विडा उचलून गेली. अगदी त्यावेळेसपासून महिला पहिल्या क्रमांकावर आहेत. बिभीषण महाराज, पुतना राक्षसी हिनं श्रीकृष्ण मारायचा विडा द्वापार युगात उचलला होता, आणि आता सुद्धा कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हा सुद्धा विडा ह्यांनीच उचललेला आहे. हो महाराज, म्हणून ह्यांना कमी समजू नका. हो, ही लय खतरनाक महाराज कार्यक्रम आहे, सोपा कार्यक्रम. एका गड्याची टाप झाली नाही महाराज. पैजेचा विडा उचलायची, गडी असेच सप्त्यावर येणा घ्यायला. महाराज ह्यानं कार्यक्रमच वाजवला महाराज. पुतना राक्षसी गोकुळामध्ये आली. माता कशी आली? नाम म्हणे आली नंदाची आगर, 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 नाम म्हणे आली नंदाची आगर.
नामामध्ये आली नंदाची आगरा 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 रूप सुंदरा देवांगना रूप सुंदरा देवांगना रूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा देवांगना अशी देवांगना बनून गोकुळामध्ये आली. श्रीकृष्णाला संपवण्यासाठीचा प्रयत्न तिचा निष्फळ झाला आणि कृष्णाने पुतना संपवली आणि पुतनेला संपवून भगवान श्रीकृष्णानं तिला मोक्षपदी विराजमान केलं. आणि त्यानंतर मग ही वार्ता कंसापर्यंत पोहोचली, पुतना संपली आहे, पुतना संपली आहे. आणि मग आता नवीन कोणीतरी पाठवावं म्हणून महाबळ नावाच्या दैत्याला त्या ठिकाणी पाठवायचं ठरलं. मग महाबळ निघाला, परंतु गोकुळामध्ये त्या ठिकाणी विचार असा आहे की एवढ्या लहानशा बाळावर एवढं मोठं संकट काही योग्य नाही. आणि म्हणून मग त्या ठिकाणी यशोदा ही म्हणते की आता पत्रिका बनवावी बाळाचं, भविष्य बघावं बाळाचं. आणि म्हणून महाबळ नावाचा दैत्य राक्षस हा भटाचं म्हणजेच ब्राह्मणाचं सोंग घेऊन वेश घेऊन गोकुळात आला. आता तो वेशधारी ब्राह्मण होता म्हणून त्याला संपवलं नाही, त्याची विटंबना केली. कशी केली? विटंबेला भटा दिला पाठीवरी पाठीवरी पाटा दिला आणि त्या भटाची विटंबना भगवान श्रीकृष्णानं केली. जानवे तुटली, पंचांग फाटली, धोतर गळाले, टिंब टिंबचे, असं महाराज देवबाप्पा गेला निघून. असे देवबाप्पाने. आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अशा दैत्यांना संपवत, लहानाचे मोठे, मग दैत्यांना संपवत असताना काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविले. आणि बहुतेक श्रीकृष्णाने सगळे मोठी मोठी राक्षस ही लहानपणीच संपवली. बहुतेक सगळी राक्षस श्रीकृष्णाने लहानपणीच संपवली. त्याने मोठ्यापणात महाराज नाही मारली, लहानपणीच मोठ्यांना संपवून टाकलं. हा त्याच्या शक्ती सामर्थ्याचा विजय आहे. ओके आहे भगवंताचं, श्रीकृष्णाचं शक्ती सामर्थ्य की लहानपणी मोठी राक्षस संपवली. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले. मोठे होत असताना पहिलं महाराज त्यांनी कूस बदलली. कूस बदलल्यानंतर गोकुळात आनंद झाला. गोकुळामध्ये असा सप्ताह उभा केला श्रीकृष्णाच्या कूस बदलण्यासाठी. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय माहिती? मी ह्यांना सगळ्याला घेऊन सप्त्याला होतो. हो.
बसलेल्याचं माहीत नाही, पण उभा राहिलेले आम्ही सगळी सप्त्याला होतो. हो महाराज, इतका उत्सव झाला गोकुळामध्ये आनंदाचा मोठा. श्रीकृष्णाचा औक्षण करायचं का, तर आज श्रीकृष्णाने मोठं होण्यासाठीचा पहिला उपक्रम राबवला. एका अंगावरती श्रीकृष्ण झाला. आईसाठीचा आनंद असतो पहिलं एक तर मुलगा होणं, आणि दुसरा आनंद असतो तो वाढीस लागणं. जेव्हा मुलगा वाढीस लागतो त्यावेळेस आईला हा दुसरा आनंद अतिशय महत्त्वाचा होतो. मुलगा झाल्यानंतर जेवढा आनंद गोकुळामध्ये, तेवढाच कूस बदलल्यानंतर देखील गोकुळात आनंद. मग औक्षण केलं श्रीकृष्णाचं ब्रह्मवृंदांच्या मुखातून ऋषीगणांच्या उपस्थितीमध्ये, आणि सर्वांना दानधर्म यथोचित त्या ठिकाणी केला. आणि म्हणून दानधर्माची प्रथा आजच नाही तरी पहिल्यापासून आहे. आता म्हणतात लोक काय द्यायचं आहे त्याला, हे आम्ही नाही सांगत. श्रीकृष्ण अवतारामध्ये देखील दानाची प्रथा होती. श्रीकृष्णासाठी देखील महाराज जगाला दान दिलं जात होतं. ऋषी म्हणून देवासाठी दान द्यायची काय गरज आहे का? हो, तुम्ही आम्ही जन्मल्यावर आपल्याला पुण्य मिळावं, आपल्याला आशीर्वाद मिळावा, आपल्याला आनंद व्हावा, याकरिता आपण दान देणं साहजिक आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण देव आहे, मग देवाला काय महाराज, ओ देवाच्या संबंधानं दान देण्याची गरज आहे का? तर नाही. ओ परंतु त्या काळी देखील दान या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होतं, आणि म्हणून ते दान त्या ठिकाणी यथोचित. मग वस्त्रदान, अन्नदान, धनदान, ज्ञानदान अशा सर्व दानाने गोकुळ आनंदित झालं. नंदराजाने हा औक्षणाचा कार्यक्रम केला. श्रीकृष्ण एका अंगावरचे पालते पडू लागले. पालते पडणाऱ्या श्रीकृष्णानं रांगायला सुरुवात केली. कशी? हात 2-4 आय केले म्हणजे, म्हणून मी 2-4 महाराज मात्रा जास्त टाकायला होतो. 2-4 मात्रा तुम्ही या 4 मात्रा आगाव टाकल्या, तुमचा फायदा आहे त्याच्यात. त्या मात्रेत तुम्ही वेगळं काहीतरी टाकू शकता. आणि अजून सांगतो, त्या 2-4 मात्रा तुम्ही आगाव मारल्या तर त्याचा फायदा पुढं तुम्हाला लग्न झाल्यावर सुद्धा भाकरीसाठी होणार आहे. ते पहिला काळ गेला, पोरीला भाकरी येतात का म्हणायचा. मुलगी म्हणते आपण स्वयंपाक फिपाक करणार नाही, त्याला विचारा करील का भाकरी. आणि मग रांगायला लागले श्रीकृष्ण. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगने रांगत
लोळत चरणात रे आचल लोळत चरणात रे चरणात रे चरणात रे रंगनी असे श्रीकृष्ण महाराज रांगू लागले. मग रांगणारे श्रीकृष्ण या घरातून दुसऱ्या घरामध्ये अगदी आनंदानं महाराज जाऊ लागले, खेळू लागले, घरामध्ये बागडू लागले. आईला आनंद देत देत एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश ते श्रीकृष्ण होऊ लागले. मग अशा रांगणाऱ्या श्रीकृष्णानं महाराज आता हळूहळू चालायला सुरुवात केली. पापा पापा करत महाराज पप्पाच्या करंगळीला धरून ते महाराज पळायला लागले. आणि मग पप्पाच्या करंगळीला धरून पापा पापा करत महाराज ते पोरग श्रीकृष्ण महाराज काय होऊ लागला, चालायला लागला. मग करंगळीला धरत धरत करंगळी सोडली ना, आता एकटा चालायला लागला. आणि मग असा श्रीकृष्ण एकटा नाही, आता त्याने गोपाळं बनवली, मस्तपैकी मित्रमंडळ बनवलं. आणि मग त्या गोपाळांच्या समवेत श्रीकृष्ण बागडू लागले, आनंद घेऊ लागले, आनंद लुटू लागले. आणि हा आनंद लुटत असताना श्रीकृष्णाला गोपाळं म्हणू लागली, असं किती दिवस आम्ही तुझ्या मागं राहायचं. ते म्हणले, म्हणणं काय म्हणजे कसं आहे, तुझ्या मागं राहिलो तर काहीतरी तू द्यावं ना आम्हाला. देव म्हणाला, तुम्ही मागं माझ्या राहिला की मी तुम्हाला देणारच आहे, यात तीळ मात्र शंका नाही, कारण देण्यासाठीच माझा अवतार आहे. म्हणले, मग किती देशील. म्हणले, आज देतो पोटभरी, पुरे म्हणालो तो वरी. ते म्हणला, तुम्ही काळजी करायची नाही, किती हे विचारायचं नाही, तुम्ही बास म्हणेपर्यंत मी वाढायचं बंद करणार नाही. पूर्ण तृप्ती करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण. मग त्याकरिता काय करायचं तर म्हणले, चोरी करूया. गोपाळ म्हणली, बरं आहे चोरी करूया. पण देव म्हणाला, चोरी आपल्याला कशाची करायची आहे तर म्हणले, जे खायचं त्याचीच करायची, बाकीच्याकडं बघायचं नाही. गोपाळ म्हणली, ठीक आहे. मग म्हणले, कुठं जायचं तर म्हणले, चांगल्या घरी जायचं. म्हणले, कोणत्या तर मोठ्या घरी जाऊया. आणि मग मोठं घर पाहून भगवान श्रीकृष्ण गोपाळांना घेऊन गेले. चोरी झाली, गोपाळांनी लोणी टचून खाल्लं. आणि तृप्त झालेल्या गोपाळांनी महाराज विचार केला, ह्याच्या जर असंच महागं राहिलो तर किती मज्जा येणार आहे. आणि म्हणून मग बरीच जण अशी देवाच्या मागं चालली. ज्यांना ज्यांना देव आवडत नव्हता ती सुद्धा देवाच्या मागं चालली. का तर त्यांना माहिती आहे, देवाच्या मागं गेल्याशिवाय आजपर्यंत कुणाला खायला मिळालं नाही. आणि देवाच्या मागं जे जातंय त्याला खायला मिळतंय हे आज सुद्धा कळतंय. आपण सगळी देवाच्या मागत चाललो ना, म्हणून आपल्याला पंक्तीला या या बसा बसा. आणि जी देवाच्या मागं नाहीत त्यांना मग या नळीला, नळी वडगावला. बाळूमावाची मेंढर आहेत तिथं म्हणून म्हणलो, तुम्हाला दुसऱ्याच नळ्या देवळा लिहिला तर काय. चला, तर मग भगवान श्रीकृष्णाने तृप्ती दिली आणि मग गोपाळांना खायला मिळू लागलं. रोज एका घरी चोरी, चोरीचे महाराज. आता चोरी किती दिवस आहे, मोठ्याचं लेकरू आहे, ठीक आहे ठीक आहे म्हणून तिथपर्यंत ठीक होतं. पण चोऱ्या जास्तच व्हायला लागल्यानंतर कुजबूज वाढली. आणि मग कुजबूज वाढल्यानंतर गवळणी विचार करायला लागले. आणि मग एक गवळणी यशोदेकडं जाते, गारानं सांगते, म्हणले, तुझ्या पोराला बघावं लागतंय, जरा थोडं बिघडल्यासारखं करतंय. म्हणले, काय केलं त्याने. म्हणजे चोरी केलेली दिसली त्यांनी. ती म्हणली, असं कसं होईल, अजून बाळ घराच्या बाहेर नाही आणि तुम्ही चोरीचा आळ घेताय त्याच्यावर. तुमचा मला भरवसा नाही, म्हणून तुम्हाला एकाच भाषेत सांगते, तुम्ही बाहेर निघायचं आणि पुन्हा माझ्या पोराची खोडी सांगायला यायचं नाही. गवळणी विचार करू लागल्या, चोरी तर पोरग करत आहे, सांगायला गेले तर आई ऐकत नाही, नेमकं आपण करायचं काय. आणि मग आपण करायचं काय, त्यावेळेस मग गवळणी विचार करतात, आपलं तर सत्य पुढे शहाणपण चालत नाही. नंद राजा यशोदा ऐकत नाही,
सत्ता त्यांची आहे, किती बोंबलला आता तरी काही उपयोग नाही. 5 वर्ष उग गप बसायचं, काय उपयोग? सत्यपुढे शान पण कुणी सांगितलं महाराज, उपयोग नाही. म्हणून मग आता त्याने विचार केला आता काय करावं, आणि म्हणून मग काय करावं म्हणून गवळणींनी विचार केला, त्यापेक्षा असं करूया आपणच गोकुळ सोडून जाऊ. मग त्यांना कसा धिंगाणा घालायचा, आणि मग सगळ्या गवळणी मिळोनी अवघ्या गवळणी नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडूनी. ओ म्हणू लागल्या यशोदेला, जातो बाई आम्ही, मग तुझ्या पोराला कसा धिंगाणा घालायचा आहे तसा घालू दे. आणि मग श्रीकृष्ण गोपाळ ही त्यांचा तर चालू आहे उपक्रम. यशोदा विचार करत, जर गोकुळातली सगळीच मंडळी निघून गेली आणि शब्द कृष्णावर राहिला तर अवघड होईल, आणि म्हणून नंदराजाला विचारून श्रीकृष्णाला गायी राखण्याकरिता गोपाळांच्या समवेत पाठवलं गेलं. आणि मग श्रीकृष्ण गायी राखायला जाऊ लागले. मग गायी राखत असताना भगवान श्रीकृष्णाने गायी चारायला सोडायच्या आणि खेळायला सुरुवात करायची. कोण मामा पोरा मामा मामा पोरा खेळ चालू झाले आणि खेळ खेळायला लागले मस्तपैकी. आणि खेळ खेळत असताना तुकोबाराय थोडंसं विचार करतात, म्हणले आता खेळायचं बस करावं. आणि मग देवापाशी आले. देवा म्हणले काम आहे. म्हणले काय? जरा खेळायचं बंद करावं म्हणतोय. म्हणले का? हो तर म्हणले आता काय झालं,
अवघड झाले बाबा, आता लय त्रास व्हायला लागला. म्हणजे त्रास तरी काय तुला? हो तर म्हणला भूक लागली आहे. दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं भूक लागली आहे, खांद्यावर ओझ झालंय आणि म्हणून मग आता बास करावं. काय म्हणले, कस काय भूक लागली? म्हणले बहु केली वनवन, पाय पिटी झाला शेण, किती वनवन केली. आणि म्हणून मग आता काय करावं? हो तर आपण जेवायला बसावं. देव म्हणला मग जेवू आपण, परंतु त्याच्यासाठी अभंगाचं पहिलं चला वळू गाई बैसू जेवू एकीठाई. देव म्हणाले मग गाई वळूया, एका ठिकाणी बसूया आणि मग त्या ठिकाणी जेवण करू. कारण गाई चरायला सोडायच्या आणि आपण जेवायला बसायचं उपयोगाचं नाही. मग गोनाम इंद्रियांना एकत्रित करा. आणि त्या ठिकाणी महाराज म्हणतात की त्या गाई वळून एका ठिकाणी बसून आपण जेवण करूया. आणि म्हणून चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. आणि याकरिता महाराज भगवान श्रीकृष्णाने मग गाई एकत्रित केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण गोलाकार कमळाकार सर्व गोपाळ मंडळी, ज्याचं वर्णन आहे भागवतामध्ये. बिभ्रत वेणून जठरपटयो शृंगवत्रीचे वामे पानो मसृण खलून तत्फला निंगुलिशो तिष्ठन मध्ये सोपय सोदो हासे नर्मभे स्वर्गलोके मिषद बुभुजे यज्ञ बहाल केले हे पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान. आनंदाचा क्षण, सर्वांना प्रसाद त्या ठिकाणी मिळाला आणि गोपाळ तृप्त झाली. मग ज्यांना मिळाला नाही ती महाराज इथली नव्हती म्हणून तो प्रसाद त्यांच्यासाठी नाही आहे. म्हणून प्रसाद मिळण्याकरिता अधिकारी मृत्यू लोकाचा मनुष्य असावा. म्हणून तुम्ही आम्ही एकतर माणूस म्हणून जन्माला आलो हे भाग्य आहे, आणि आपण काल्याचे अधिकारी झालो हे परम भाग्य आहे. म्हणून भाग्याच्या लक्षणानं आपण या काल्याचे अधिकारी आहोत. मग हा काला मिळण्याकरिता काय करावं? विठोबा
सोहळा सद्गुरूंच्या आशीर्वादानं, सद्गुरूंच्या प्रेरणेनं, भवानी मातेच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपाछत्र छायेखाली दैदिप्यमान अशी ही सप्ताह परंपरा या ठिकाणी 3 वर्ष झाला. पण सर्व भवानी नगर देवळाली ग्रामस्थ मंडळी कष्टानं परिश्रमानं करताय, त्याबद्दल आपणास सद्गुरू शामनाथ महाराज गुरुपीठ श्री क्षेत्र सामनगाव सद्गुरू रामदास काका महाराज यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद. असंच संप्रदायामधलं प्रेम, सद्गुरूंवरची निष्ठा आपल्याकडून अव्याहतपणे राहावी एवढी इच्छा प्रगट करतो. देवळालीमध्ये होणाऱ्या सर्वच कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपला खूप मोठा सहभाग सांप्रदायिक कार्यामध्ये असतो आणि निश्चित आहे साधू संत सद्गुरू आपल्या इथं वास्तव्याला आहेत आणि म्हणून भक्तीचा ओघ आपल्यातला आणि म्हणून भक्तीतला ओघ कमी न होत असल्यामुळे हे भक्तीचे वेगळे वेगळे नवे नवे स्वरूप आपल्यासमोर उभे राहत आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्तानं होत असणारा सप्ताह असेल, सद्गुरू शामनाथ महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह असेल, अथवा हा भवानी नगर या ठिकाणी होत असणारा महोत्सव असेल, या सगळ्या महोत्सवामध्ये आपण सर्वच ग्रामस्थ अगदी आनंदानं सहभागी असता, तन मन धनानं सहकार्य करता आणि त्याचप्रमाणे सद्गुरू दास महाराज मालक यांच्या पुण्यतिथी पर्वामध्ये देखील खूप मोठी पंगत आपल्याकडून देवळाली ग्रामस्थांकडून सामनगाव या ठिकाणी घडते. त्याबद्दल ही कोटी कोटी आपणास या ठिकाणी धन्यवाद. असंच प्रेम राहावं अशी अपेक्षा ठेवतो आणि त्याचबरोबर सर्वांनी खूप मोठं अन्नदान या ठिकाणी 8ही दिवस चालू ठेवलं. त्याच्यामध्ये आजची विशेष महाप्रसादाची पंगत सेवा ज्यांच्या वतीनं आहे श्री कैलासवासी गोकुळदास तांबे यांच्या स्मरणार्थ श्री चेतन तांबे व गणेश तांबे यांच्या वतीनं काल्याच्या आजची महाप्रसादाची पंगत आहे. आणि ज्यांनी गोड संसिष्टीम दिली आहे समर्थ संसिष्टीम तांबेवाडी यांचा जो खर्च आहे तसं ते जास्त घेत नाहीत आणि कमी बी करीत नाहीत. पण चांगली संसिष्टीम सर्विस चांगली आहे म्हणून समर्थ यांना जे या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं दान म्हणून तुम्हाला जी सुपारी द्यायची आहे ते त्याचं योगदान एक संप्रदायामध्ये खूप मोठं काम आहे यांचं. आर्थिक कुठेही गरज पडेल तिथं ही व्यक्ती उभी राहते याचा अनुभव सर्वांना आहे. पुणे या ठिकाणी उद्योजक आहेत आणि देवळालीमध्ये असू द्या किंवा सामनगावलाही ज्यांनी खूप मोठी सेवा म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं जे सौजन्य होतं ते त्यांनी घेतलं होतं गतवर्षी. आणि म्हणून असं एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्री योगेश दादा बोटे यांच्या वतीनं या ठिकाणी समर्थ संसिष्टीम यांना त्यांचं जे काही मानधन असेल ते त्यांना देण्यात आलेलं आहे. असे सर्वांचंच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आकाश महाराजांवरती, कार्य करणाऱ्यांवरती, संप्रदायावरती राहू द्या. आपल्यातली खूप मुलं संप्रदायाकडं या ठिकाणी आकर्षित झाली. सर्वांना धन्यवाद देतो. लव्हार परिवार असेल, शिवाजी महाराजांचा मुलगा सुतार, त्याचप्रमाणे तांब्याची आहेत, अशी सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या मुलांना पुढे संस्कारक्षम बनावं, धर्मप्रसार त्याच्याकडून घडावा, वारकरी संप्रदायाचं कार्य त्याच्याकडून व्हावं याच्यासाठी प्रयत्नवादी आहेत. आणि असाच संस्कारक्षम जीवन प्रणाली लहानपणापासूनच रुजते म्हणून आकाश महाराजांचा देखील संकल्प श्रीराम गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घडला. पहिलं वर्ष होतं परंतु थोडीशी मुलांची संख्या कमी आहे, तरी देखील आकाश महाराज यांनी खूप मोठं त्या ठिकाणी मोठं म्हणून केलं आणि त्या मुलांना अगदी व्यवस्थित त्यांना संस्कार, त्यांना शिकवणं, त्यांना सहकार्य करणारे किशोर महाराज असतील,
त्याचप्रमाणे आम्ही सगळी बी आहेत. हो, माऊली महाराज, आपले शुभम महाराज, सर्व मंडळी या ठिकाणी सहकार्य करणारी त्यांना मंडळी आहेत. सर्वांच्या अनुषंगानं आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानं त्यांचं हे कार्य या ठिकाणी आणि या संस्थेच्या आणि पत्रिका थोड्या छापून घ्या आता संस्थेच्या. आतापासूनच सांगायला सुरुवात करायची. मी मगच आमटे महाराजांना मुलू गाडीत, आकाश महाराजांना सांगा तेवढं म्हणून पत्रिकेचं. तर खूप छान संकल्प त्यांनी केला. त्यांच्या संकल्पना आपण सर्वांनी अनुमोदन दिलं, त्याबद्दल धन्यवाद. सर्व महाराज मंडळींना धन्यवाद. तुम्ही सगळी वेळ काढून इथं राहताय 8 दिवस. आमच्याकडून तुम्हाला काही लय मिळत नाही. हो हो, फक्त आम्ही प्रेमाच्या अपेक्षेनं तुम्ही येताय हेच तुमचं खूप मोठंपण आहे. हो, आणि हे तुमचं मोठंपण स्वीकारून तुम्ही दाखवून या ठिकाणी येता, उपस्थित राहता, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ज्यांना हार घातले त्यांना धन्यवाद नाही, पण ज्यांना हार नाही घातले त्यांच्या पुढं मी हार घेतो. अशा सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद म्हणतो. मृदंगाचार्य दोन्हीही, काही जण सेवा करून गेली त्यांनाही धन्यवाद. जे सेवा आज उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. सर्वांनी अगदी सोहळा अगदी सार्थकीन विशेष रूपाने सगळी भजनी मंडळी हजर राहिली 8ही दिवस. एकदा देवळाली भजनी मंडळासाठी टाळी वाजव. सगळी भजनी तोडून राहिली भजनी मंडळी, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. असंच प्रेम आपलं राहावं अशी अपेक्षा ठेवतो. अजून काय झालेली सेवा या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरूंच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, भवानी मातेच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जी जी. तो